निसर्ग बदलला, नद्या आटल्या, पाऊस कमी झाला आणि कर्जबाजारी शेतकऱ्यांनी त्याच विहिरीच्या काठावर आत्महत्या केल्या. सरकारच्या लाखभराच्या मदतीनं अनाथ झालेल्या पोरांचं आयुष्य उभा राहील का? हा मराठवाड्यातला मराठा समाज फार काही मागत नाही, आरक्षणच मागतोय. एक वेळ माणूस अर्धपोटी राहून दिवस काढेल, पण दावणीचा जनावर उपाशी कसं ठेवणार? खर्चाच्या भीतीनं लेकींची दिवाळी बंद झाली, माहेरात येणं जाणं बंद झालं. हे दुःख लपवायचं कुठं? तुमचे हात तुपात आहेत म्हणून सगळं जग सुखात आहे हा भ्रम सोडून द्या. गरिबी लपविण्याचा आव आणून हसल्या चेहऱ्यातली वेदना समजून घ्या. प्रत्येक जातीतले 10-5 लोक सुधारले म्हणजे सगळा समाज सुधारत नाही. राजकारण्यांची पोरं राजकारणात येतात, गुत्तेदाराचं पोरग कॉन्ट्रॅक्टर होतं याची जशी खात्री आहे, तशी शिक्षकाचं पोरग शिक्षकच होईल याची खात्री नोकरदार वर्गाला देखील नाही. नमस्कार मित्रांनो, शेती पिकवायची की लेकरं शिकवायची अशी परिस्थिती मराठवाड्यातील शेतकऱ्यांची, ऊसतोड मजुरांची आणि इतर क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कष्टकऱ्यांची परिस्थिती आहे. दुष्काळाची वारंवारिता पाहिली तर मराठवाड्यातील लोकांची परिस्थिती दयनीय आहे. दर 3 वर्षांनी दुष्काळ ठरलेलाच आहे. त्यात उत्पन्न घटलेलंच आहे. सुपीक जमिनीचा पट्टा गोदापाट सोडला तर सगळा कोरडवाहू, त्यातही सगळे अल्पभूधारक. 5वीच्या पोराची जेवढी ट्युशनची फीस आहे तेवढं तर शेतात उत्पन्नही नाही. मराठवाड्यातल्या गावातील शैक्षणिक सर्वे केला तर 10वी-12वी नंतर पोरं शिक्षण सोडून देतात आणि मजुरी करायला लागतात. असे 50% विद्यार्थी तरुण गावागावात आहेत. जे उच्च शिक्षण घेत असतील त्यांच्या घराची, आईबापांची काय परिस्थिती असेल याची कल्पना करून पहा. हे फक्त मराठा समाजाच्या वाट्याला नाही तर मराठवाड्यातल्या प्रत्येक जातीत हीच परिस्थिती आहे. त्यातही जे भूमिहीन आहेत त्यांची तर विचार करण्यापलीकडची दयनीय अवस्था आहे. 1990पर्यंत गावातील 2-4 लोकांच्या विहिरीवर विद्युत मोटारी होत्या. बाकीचे सर्व मोठ हाणायचे. मोटाचं पाणी शेताला द्यावं लागत होतं. विहिरीचं प्रमाण कमी, बोरवेल तर नसल्यात जमा. 2000च्या दशकापर्यंत बऱ्यापैकी विहिरी झाल्या, बोरवेल झाले. 10 वर्षाची कमाई विहिरी खोदण्यात गेली, पाईपलाईन मोटारी बसविण्यात गेले, सुविधा झाल्या. पण निसर्ग बदलला, नद्या आटल्या, पाऊस कमी झाला आणि कर्जबाजारी शेतकऱ्यांनी त्याच विहिरीच्या काठावर आत्महत्या केल्या. कुणाच्या काळजातून पाणी वाहिलं हो? सरकारच्या लाखभराच्या मदतीनं अनाथ झालेल्या पोरांचं आयुष्य उभा राहील का? हा मराठवाड्यातला मराठा समाज फार काही मागत नाही, आरक्षणच मागतोय. त्या आरक्षणानं देखील तुम्ही ही दरी, ही वेदना भरून काढू शकत नाहीत. एक वेळ माणूस अर्धपोटी राहून दिवस काढेल, पण दावणीचा जनावर उपाशी कसं ठेवणार? म्हणून पशुधन कमी झालं. जनावरं जगवायची, शेती पिकवायची की लेकरं शिकवायची हा तिढा कसा सुटणार? साधं पडसं झालं तर दवाखान्याला 1000 रुपये लागतात. इतर खर्च तर सोडून द्या. मजुराला मजुरी मिळते ती किती दिवस? मिळाली तरी 4-8 हजारात काय घ्यायचं आणि काय करायचं? आठवड्याचं धान्य, 2000चा किराणा आणि 500 रुपयाचा आठवड्याचा भाजीपाला. एवढं करून घाम गाळून मनासारखं जगायला लेकराच्या, नातवाच्या हातात टेकवायला 100 रुपये देखील उरत नाहीत. पूर्वी दिवाळी पंचमीला लेकीला माहेरी आणायची. तुनुमोनू करून दिवाळी व्हायची. खर्चाच्या भीतीनं लेकींची दिवाळी बंद झाली, माहेरात येणं जाणं बंद झालं. हे दुःख लपवायचं कुठं? तुमचे हात तुपात आहेत म्हणून सगळं जग सुखात आहे हा भ्रम सोडून द्या. गरिबी लपविण्याचा आव आणून हसल्या चेहऱ्यातली वेदना समजून घ्या. प्रत्येक जातीतले 10-5 लोक सुधारले म्हणजे सगळा समाज सुधारत नाही. मराठा समाजाला आरक्षण द्याच, पण प्रत्येक जातीतल्या गोरगरीब, भूमिहीन, मजूर आणि बिगारी काम करणाऱ्या लोकांकडेही लक्ष द्या. त्यांनाही न्याय मिळणं गरजेचं आहे. राशनचा फुकटचा तांदूळ वाटून पोट भरत नाही साहेब. काडी कचऱ्याचा गहू तोही वेळेवर नाही. गरिबाच्या नावावरचं धान्य कुठं गायब होतं या भानगडीत आम्हाला पडायचं नाही. पण या डिजिटल युगाची भूक समजून घ्या. यांच्या लेकराकडे माणूस म्हणून तरी पहा. अशा आर्थिक दुर्बल लोकांनी शिकायचं की नाही? गुणवत्तेच्या स्पर्धेत यायचं की नाही? राजकारण्यांची पोरं राजकारणात येतात, गुत्तेदाराचं पोरग कॉन्ट्रॅक्टर होतं याची जशी खात्री आहे, तशी शिक्षकाचं पोरग शिक्षकच होईल याची खात्री नोकरदार वर्गाला देखील नाही. पण त्याला किमान शिकता येतं. तसं मजुराच्या पोरानं काय करायचं? पिढ्यानपिढ्या मजूरच व्हायचं का?
सवलती नाहीत, पैसे नाहीत म्हणून शिक्षण सोडून द्यायचं का? पुढे नोकरी लागेल नाही लागेल, परंतु किमान खाजगी कंपनीत तरी चांगला जॉब मिळेल ना, एवढीच आशा आहे. म्हणून या गरीब मराठ्यांना आरक्षणाशिवाय पर्याय नाही. या निमित्ताने एवढंच. धन्यवाद.